नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी इथे करणार आहे शेंगदाणे पोळी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। येथे मी एक बाउल शेंगदाणे घेतलेला आहे व त्या बाउलच्या साह्यानेच पाऊण बाउल गूळ घेतलेला आहे। आता मी हे शेंगदाणे भाजून घेणार आहे। एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे, तो गरम झाल्यावर हे शेंगदाणे ओतायचा। हे शेंगदाणे एकदम चांगले भाजून घ्यायचा। हे शेंगदाणे एकदम खरपूस चांगले भाजून घ्यायचा। जितके शेंगदाणे चांगले भाजाल तेवढी पोळी आपली खमंग लागते। शेंगदाणे आणल्यावर थोडासा उन्हामध्ये त्याला वाळवून घ्यायचा। मग नंतर हे शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा। शेंगा पोळी करण्यासाठी शेंगदाणे हे चांगले घ्यायचे, म्हणजे शेंगदाणे हे मोठे मोठे असायला पाहिजेत। एकदम बारीक असल्यास त्याचा कूट व्यवस्थित होत नाही। मोठे असल्यावर शेंगदाण्याचा कूट एकदम चांगल्या प्रकारे होतो। आता हे बघा, शेंगदाणे अशा प्रकारे एकदम चांगला तांबूस रंग येईतोपर्यंत भाजून घ्यायचा। हे भाजलेले शेंगदाणे थोडासा थंड होऊ द्यायचा। मग त्यानंतर हे मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचा। येथे मी मिक्सरमध्ये सर्व शेंगदाणे घातलेला आहे। बघा, आता गूळ मी येथे घालणार आहे। हा बघा, सर्व गूळ मी येथे या शेंगदाण्यामध्ये घातला आहे। हे शेंगदाणे व गूळ मिक्सरमधून थोडासा जाडसरच बारीक करून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे थोडासा जाडसर असा हा गूळ शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यायचा। हा तयार केलेला शेंगदाणे गुळाचा कूट मी एका ताटात ओतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे एकदम छान प्रकारे हे शेंगदाणे गुळाचे कूट तयार झालेला आहे। आता पोळ्या करण्यासाठी गव्हाचे पीठ मळून घ्यायचा आहे। येथे मी एक मोठा ताट घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास गव्हाचे पीठ घेतलेला आहे, तो या ताटामध्ये ओतायचा। या पिठामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा व 1 चमचा तेल घालायचा। हे बघा, अशा प्रकारे या पिठामध्ये मीठ व तेल घातलेला आहे, तो चांगला मिक्स करून घ्यायचा। आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून हे पीठ चांगले मळून घ्यायचा। हे गव्हाचे पीठ हलक्या हाताने चांगले थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचा। शेंगदाणे पोळी करण्यासाठी हे पीठ थोडासा घट्टच मळून घ्यायचा। आमच्याकडे वेळ अमावास्येला व मकर संक्रांतीला ह्या शेंगदाण्याचे पोळ्या करतात। शेंगदाणे पोळीसाठी गव्हाचे पीठ हे अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा, म्हणजे हे पीठ एकदम मऊ होईल। तितकीच शेंगदाण्याची पोळी आपली एकदम चांगली होते। अशा प्रकारे हे पीठ मी आता मळून घेतलेला आहे। थोडे थोडे पाणी लावून एकदम छान प्रकारे मी आता पीठ हे मळून घेतलेला आहे। हे पीठ आता मळून झालेला आहे। आता यावर मी 1 चमचा तेल लावून हे पीठ मी 15 ते 20 मिनिटासाठी याला भिजायला ठेवणार आहे। यावर झाकण लावून ठेवायचा। हे बघा, आता मी यावर झाकण ठेवते ते 15 ते 20 मिनिटासाठी। 15 ते 20 मिनिटांनी मी झाकण काढते। हे बघा, पीठ आपले एकदम छान मऊ असे भिजलेला आहे। हे बघा,
या भिजलेल्या पिठाला थोडंसं पाणी लावून परत थोडासा याला मऊ करून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे मी हे पीठ चांगला मऊ करून घेतलेला आहे। आता या शेंगदाण्याच्या कुटामध्ये थोडासा पाणी शिंपडून याला हे कूट चांगले मिक्स करून घ्यायचं। हे बघा, यावर आता मी थोडेसे पाणी शिंपडत आहे व अशा प्रकारे चांगला मिक्स करत आहे। अशा प्रकारे चांगला हे कूट मिक्स करून घ्यायचा। अशा प्रकारे हे कूट भिजवून घ्यायचा। आता हे चांगले कूट भिजलेला आहे। आता पोळ्या करण्यासाठी तयारी करायची। शेंगदाण्याच्या पोळीमधला सारण हा तयार आहे। अशा प्रकारे लाडू तयार करून घ्यायचा। या लाडूप्रमाणेच मी आणखीन लाडू तयार करून घेणार आहे। कूट जर जास्तच कोरडे वाटत असेल तर थोडासा अजून पाणी घालून याला चांगला मिक्स करून घ्यायचा। हे बघा, येथे मी हे 4 लाडू तयार करून घेतलेला आहे। अशा प्रकारे हे लाडू तयार करून घ्यायचा। आता शेंगदाणे पोळी तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ह्या शेंगदाणा पोळीप्रमाणे प्रथम एक गोळा घ्यायचा व त्यामध्ये हा लाडूचा सारण घालायचा व ते गोल गोल फिरून भरून घ्यायचा। मग ही पोळी लाटायची। व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायचा। मग लाटून झाल्यावर तव्यावर थोडासा तेल शिंपडायचा। मग ही पोळी या तव्यावर घालायचा। ही शेंगदाण्याची पोळी दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा। जितकी तुम्ही शेंगदाण्याची पोळी ही खरपूस चांगली भाजाल तितकी ही खमंग लागते। भाजण्यास थोडासा वेळ लागतो, पण ही शेंगदाण्याची पोळी दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारेच भाजून घ्यायचा। ही शेंगदाण्याची पोळी ही खरपूस भाजून आता तयार आहे। ही शेंगदाण्याची पोळी मी एका ताटात काढून घेते। हा बघा, रंग पण एकदम चांगला आलेला आहे। हे बघा, ही आपली गरमागरम शेंगदाण्याची पोळी तयार आहे। यावर थोडेसे साजूक तूप घालून खायचा। एकदम टेस्टी ही पोळी लागते। ह्या पोळ्या एकदम खरपूस भाजून तयार आहेत। ही शेंगदाण्याची पोळीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत